दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिल्लीतील प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जी बैठक आहे ती बैठक संपलेली आहे आणि बैठकीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित असल्याची माहिती समोर येते। दिल्लीमध्ये बैठक सुरू होती। दिल्लीमधील प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती। ती बैठक आता संपलेली आहे आणि महत्त्वाची अपडेट अशी की या बैठकीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे बैठकीत नेमकी काय काय चर्चा झाली हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची उपस्थिती या बैठकीला होती। दिल्लीमध्ये बैठक पार पडली आणि प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी ही बैठक होती ती आता संपलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघूया। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत पुणे शहराला झोडपून काढलेलं आहे। दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागात रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे नागरिकांचं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। काही दृश्य आपण बघूया। स्वारगेट असेल किंवा अगदी इतर पुण्यातल्या महत्त्वाच्या भागांमध्ये म्हणजे कात्रज आहे, वारजे आहे, जंगली महाराज रोड आपण बघतोय, हे सगळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। अख्खं बस स्थानक जे आहे त्या ठिकाणी पाणी साचल्याचं आपण बघतोय। तलावाचं स्वरूप आलेलं आहे। कात्रजमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। दरम्यान जे कुठलेही महत्त्वाचे चौक आहेत, रस्ते आहेत त्या ठिकाणी वाहतूक करणं सुद्धा अतिशय कठीण होत होतं, कारण जवळपास गुडघ्यापर्यंत या सगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं। त्यामुळे पुण्यामध्ये पुराची परिस्थिती या आत्ताच्या अवकाळी पावसात बघायला मिळाली। पुण्यातील गंगाधाम चौकामध्ये होर्डिंग कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये कोणी जखमी नाही झालं किंवा कुठली हानी नाही झाली, मात्र होर्डिंगचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दरम्यान सिंहगड रोड परिसरामध्ये अवकाळी पावसात झाड कोसळलं आणि दुर्घटनेमध्ये रंजना नवनाथ गिरी या महिलेचा मृत्यू झालेला आहे। पावसामुळे पुण्यामध्ये 82 ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना समोर आल्यात। रस्त्यावरती झाडं कोसळल्यामुळे वाहतुकीला याचा मोठा अडथळा निर्माण झाला। तर सलग चौथ्या दिवशी पुणे शहराला अवकाळी पावसानं झोडपलं आणि ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं। रस्त्यावरती साचलेल्या पाण्यात एक डिलिव्हरी बॉय पडला आणि त्याच्या दुचाकीला जो बॉक्स होता तो सुद्धा यावेळेला उघडला गेला आणि तो पाण्यात पडल्याचं पाहून 3 जणांनी त्याला उचलून सावरलेला आहे। पाण्यातून वाट काढताना या डिलिव्हरी बॉयला मात्र मोठी कसरत करावी लागली आणि सगळी जी काही घटना आहे ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि या व्हिडिओवरती अनेकांनी भावनिक कमेंट्स केल्या। जर आपण व्हिडिओ बघितला तर आपल्याला लक्षात येईल की हा जो कोणी तरुण आहे तो अगदी भर पावसामध्ये डिलिव्हरी देण्यासाठी जात होता। डिलिव्हरी बॉय तो आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपल्याला लक्षात येईल की प्रचंड त्यामध्ये फोर्स आहे आणि या फोर्समुळे ती गाडी स्लिप झाली, कोसळली आणि तो तरुण जो आहे तो खाली पडला। जे डिलिव्हरी देण्यासाठी तो चालला आहे ते सुद्धा आपण बघतो त्याचं झाकण उघडलेलं आहे, नुकसान झालं असावं। मात्र याच वेळेला भर पावसात आजूबाजूची 3 लोक या ठिकाणी आली आणि त्याला लगेचच त्यांनी मदत केलेली आणि त्याला सावरून घेतलेलं आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये 4 दिवसात पावसाने पुण्याला चांगलंच झोडपून काढलेलं आहे। पुणे शहर नेमकं का बुडालं किंवा यामागे नेमकी कोणती कारणं सांगितली जात आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। सलग 4 दिवस मुसळधार पाऊस झालेला आहे। पुणे नेमकं का बुडालं आपण बघतो। शहरातील नाले सफाईची कामं ही अपूर्ण आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्यात। रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। यानंतर पाईपलाईनसाठीच्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं सांगितलं जात आहे। तर पावसाच्या अलर्टकडे मनपा प्रशासनानं दुर्लक्ष केलं असं सुद्धा बोललं जात आहे। दरम्यान अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणची कामं ही अपूर्ण आहेत आणि अचानक आलेल्या पावसामुळे ही सगळी पूरस्थिती पुण्यामध्ये बघायला मिळाली आहे। पुढची मोठी बातमी आपण बघूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सकाळी अमेरिकेच्या जनतेला उद्देशून भाषण केलं आणि इराणसोबतच्या संघर्षामध्ये अमेरिका विजयी ठरली असल्याचा दावा त्यांनी यावेळेला केलेला आहे। इतकंच नव्हे तर अमेरिका येत्या 2 ते 3 आठवड्यात इराणवरती मोठा हल्ला करेल असा इशारा देखील दिलेला आहे। इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता तसंच नौदल शक्ती ही निष्प्रभ करण्यात आली आहे असं ट्रम्प यांनी नमूद केलंय। जर एखादा करार झाला नाही तर अमेरिका इराणला पुन्हा पाषाणयुगात ढकलून देईल असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलेला आहे। ज्यांना हॉर्मुझच्या तेलाची गरज आहे त्यांनी त्यांचं रक्षण करावं, आम्हाला त्याची गरज नाही असं सांगत नाटो राष्ट्रांना सुद्धा त्यांनी टोला हाणलाय। The progress we've made, I can say tonight that we are on track to complete all of America's military objectives shortly, very shortly. We're going to hit them extremely hard over the next 2 to 3 weeks. We're going to bring them back to the Stone Ages.
तर ट्रम्प यांचं म्हणणं जे आपण ते ऐकलं, मात्र जे लोक इराणला धमक्या देत आहेत ते प्रत्यक्षात आपल्या सैनिकांच्या मृत्यूच्या दिशेने त्यांना ढकलतायत, असं प्रत्युत्तर इराणच्या लष्कराच्या एरोस्पेस फोर्सचे कमांडर जे आहेत माजिद मोसवी यांनी दिलेलं आहे. जे लोक इराणला धमक्या देत आहेत ते प्रत्यक्षात आपल्या सैनिकांना मृत्यूच्या दिशेने ढकलतायत. इराणला पुन्हा एकदा पाषाण युगामध्ये पाठवण्याची कल्पना केवळ दिवा स्वप्न आहे. तसंच हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे आमच्याच नियंत्रणाखाली आहे. इराणच्या शत्रू राष्ट्रांना हा जलमार्ग खुला करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा थेट इशारा इराणकडून अमेरिकेला देण्यात आलेला आहे.